संध्याकाळचे 6 वाजले होते. समीर आपल्या घरातल्या दिवाणखान्यात सिगरेट ओढत बसला होता. हा तोच समीर होता ज्याच्याकडे 6 महिन्यांपूर्वी काहीही नव्हतं. घर सुद्धा भाड्याचं होतं. त्याच्याकडे एक स्कूटर होती. ज्या हॉटेलमध्ये तो डिलिव्हरी बॉयची नोकरी करत होता त्याच हॉटेलच्या मॅनेजरने त्याला ती दिली होती. पण आज समीरकडे घर, गाडी, पैसा, अडका आणि ते सगळं काही होतं ज्याची स्वप्न प्रत्येक सामान्य माणूस नेहमी पाहत असतो. तेव्हाच त्याचा मोबाईल वाजतो आणि समीरने त्याचा मोबाईल उचलला. हॅलो गौरव. हॅलो समीर, कसा आहेस तू? मी अगदी मजेत आहे. तू सांग, तू कसा आहेस? मी पण अगदी छान आहे. या वीकेंडचा काही प्लॅन केला आहेस का? समीर त्याला हसून म्हणाला, पिकनिकला जाऊन कॅम्पिंग करायचा प्लॅन आहे. छान आयडिया आहे. कोण कोण आहे सोबत तुझ्या? शिवांगी आणि अमित पण आहेत माझ्यासोबत. अरे वा, खूप मजा येईल. परवा सकाळीच निघायचा विचार आहे. ठीक आहे? ठीक आहे, निघण्याची वेळ कळव फक्त मला. इतकं बोलून दोघांनीही फोन ठेवून दिला. पुढच्या शनिवारी सगळेजण समीरच्या जीप मधून सहली करता संजय फॉरेस्ट, जे दिल्ली रोडवर आहे, तिथे जाण्याकरता निघाले. चौघेही एकमेकांची गप्पा मारत मजेत प्रवास करत होते. तेवढ्यात समीरला रस्त्याच्या मधोमध पांढरे कपडे घातलेली एक मुलगी दिसली. त्याने अचानक गाडीला ब्रेक लावला. ब्रेक लावल्यामुळे सगळ्यांना एक झटका बसला. अरे काय करतोस समीर? अरे गाडी नीट चालव ना. त्या मुलीला वाचवण्याच्या नादात ब्रेक मारला मी. असं म्हणून समीरने समोरच्या बाजूला बोट दाखवलं. पण त्यावेळी तिथे कुणीही नव्हतं. तिथे कुणी नाहीये. उगाच मस्करी करू नको आणि नीट गाडी चालव, समजलं? समीर मनातून घाबरला होता, पण तो कुणालाही काहीच सांगत नाही. त्याचा त्याच्या डोळ्यांवर पूर्ण विश्वास होता. त्याने त्या मुलीला नक्की पाहिलं होतं, पण ती अचानक कुठे गायब झाली हेच त्याला समजत नव्हतं. तो पुन्हा गाडी चालवू लागला. 4 वाजता ते सगळे संजय फॉरेस्टला पोहोचतात. अंधार पडायच्या आत त्यांनी तिथे 2 तंबू ठोकले आणि आपलं सामान त्या तंबूमध्ये ठेवून दिलं. जेव्हा रात्र झाली तेव्हा त्यांनी तंबू समोरच शेकोटी पेटवली आणि शेकोटीजवळ बसून गप्पा गोष्टी करू लागले. सगळे मित्र हास्य विनोदात रंगले होते. गप्पा मारता मारता सोबत आणलेले खाद्यपदार्थ खात होते. तू काही म्हण शिवांगी, आज इथे जितकी मजा येत आहे तितकी आधी कधीच आली नव्हती. फक्त शिवांगीला श्रेय देऊ नको, समजलं? प्रत्येक विकेंडला तुमच्या सगळ्यांचा खर्च मी एकटाच करत असतो. आणि बघायला गेलं तर आज सुद्धा सगळ्यात जास्त खर्च मीच केलाय. खर्च केलास तर त्यात काय एवढं? आपण सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त पैसेवाला तर तुझा आहेस. जिंगल बेल्स, जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे. तेवढ्यात शिवांगीला कुणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज ऐकू येतो आणि हसता हसता शिवांगी एकदम दचकते. तिला बघून बाकीचे सुद्धा गप्प बसतात. काय झालं? तुम्हाला आता एक आवाज ऐकू आला का? नाही, आम्हाला तर काहीच ऐकू नाही आलं. सगळीकडे शांतता पसरते. त्याच वेळी तिचा मोबाईल वाजतो. ती पुन्हा दचकते. अगं काय झालं? तू तर आता मोबाईलच्या रिंगच्या आवाजाने सुद्धा दचकलीस. कोणाचा फोन आहे? आईचा आहे. आलेच आम्ही, असं म्हणत ती उभी राहिली. तिने कॉल रिसीव्ह केला आणि ती बोलू लागली. पण तिथे नेटवर्क व्यवस्थित मिळत नव्हतं. ती बराच वेळ हॅलो हॅलो असं म्हणत राहिली आणि नेटवर्क मिळण्यासाठी एक एक पाऊल पुढे जात राहिली. अगं इकडे सगळीकडे जंगल आहे, कुठे हरवू नकोस ग शिवांगी. समीरने मोठ्या आवाजात सांगितलं, पण शिवांगीने लक्ष दिलं नाही. ती तशीच चालत पुढे पुढे जात राहिली. जेव्हा तिच्या लक्षात आलं की व्यवस्थित नेटवर्क मिळत नाहीये तेव्हा ती आईला मेसेज पाठवते. जिंगल बेल्स, जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे. रात्रीच्या अंधाराला चिरत गेलेला एक आवाज शिवांगीला ऐकू येतो आणि शिवांगी दचकते. कोण आहे? शिवांगी मोठ्या आवाजात म्हणाली आणि इकडे तिकडे पाहू लागली.
चारही बाजूला फक्त घनदाट जंगल होतं आणि सर्वत्र अंधार पसरलेला होता. चंद्राच्या प्रकाशामुळे थोडं तरी दिसत होतं. जिंगल बेल्स, जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे. यावेळी आवाज अगदी जवळून येत होता. शिवांगीची भीतीने गाळण उडाली होती. तू 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 कोण आहेस? दिसत का नाहीयेस तू मला? शिवांगीला दिसतं की तिच्यापासून थोड्याच अंतरावर एक मुलगी उभी आहे. तिने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. एखादी ख्रिश्चन मुलगी तिच्या लग्नात घालते तसे. ती हळूहळू पुढे पुढे जात होती. शिवांगीकडे तिची पाठ होती. ती कोण आहे हे पाहण्याकरता शिवांगी सुद्धा तिच्या मागून जाऊ लागली. कोण आहेस तू? ती मुलगी थांबते. शिवांगी सुद्धा थांबते. ज्या क्षणी तिने मागे वळून शिवांगीकडे पाहिलं, शिवांगीच्या तोंडून घाबरून एक किंकाळी बाहेर पडली. त्या मुलीचा चेहरा सावळा होता. मोकळे सोडलेले केस वाऱ्यामुळे उडत होते आणि तिच्या डोळ्यातली बुबुळं गायब होती. तिचे पांढरे फटफटीत डोळे रात्रीच्या अंधारात उठून दिसत होते आणि तिच्या चेहऱ्यावरच्या भेसूर हास्यामुळे ती अतिशय भयानक दिसत होती. मेरी क्रिसमस शिवांगी. रोजी, तू 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 तर मेली होतीस ना? माझ्या जवळ ये, असं म्हणून तिने शिवांगीच्या दिशेने हात पसरले. पण शिवांगी खूपच घाबरलेली होती. शिवांगीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. फार फार तर 2च पावलं ती चालली असेल. ती तितक्यातच विजेच्या चपळाईने ते भूत पुन्हा तिच्या समोर येऊन उभं राहिलं आणि शिवांगीचा गळा आवळू लागलं. शिवांगी खूप जोरात किंचाळली आणि बेशुद्ध पडली. रोजी शिवांगीच्या शरीरात प्रवेश करते. जिंगल बेल्स, जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे. संध्याकाळचे 6 वाजले होते. समीर आपल्या घरातल्या दिवाणखान्यात सिगरेट ओढत बसला होता. हा तोच समीर होता ज्याच्याकडे 6 महिन्यांपूर्वी काहीही नव्हतं. घर सुद्धा भाड्याचं होतं. त्याच्याकडे एक स्कूटर होती. ज्या हॉटेलमध्ये तो डिलिव्हरी बॉयची नोकरी करत होता त्याच हॉटेलच्या मॅनेजरने त्याला ती दिली होती. पण आज समीरकडे घर, गाडी, पैसा, अडका आणि ते सगळं काही होतं ज्याची स्वप्न प्रत्येक सामान्य माणूस नेहमी पाहत असतो. तेव्हाच त्याचा मोबाईल वाजतो आणि समीरने त्याचा मोबाईल उचलला. हॅलो गौरव. हॅलो समीर, कसा आहेस तू? मी अगदी मजेत आहे. तू सांग, तू कसा आहेस? मी पण अगदी छान आहे. या वीकेंडचा काही प्लॅन केला आहेस का? समीर त्याला हसून म्हणाला, पिकनिकला जाऊन कॅम्पिंग करायचा प्लॅन आहे. छान आयडिया आहे. कोण कोण आहे सोबत तुझ्या? शिवांगी आणि अमित पण आहेत माझ्यासोबत. अरे वा, खूप मजा येईल. परवा सकाळीच निघायचा विचार आहे. ठीक आहे? ठीक आहे. निघण्याची वेळ कळव फक्त मला. इतकं बोलून दोघांनीही फोन ठेवून दिला. पुढच्या शनिवारी सगळेजण समीरच्या जीप मधून सहली करता संजय फॉरेस्ट, जे दिल्ली रोडवर आहे, तिथे जाण्याकरता निघाले. चौघेही एकमेकांची गप्पा मारत मजेत प्रवास करत होते. तेवढ्यात समीरला रस्त्याच्या मधोमध पांढरे कपडे घातलेली एक मुलगी दिसली. त्याने अचानक गाडीला ब्रेक लावला. ब्रेक लावल्यामुळे सगळ्यांना एक झटका बसला. अरे काय करतोस समीर? अरे गाडी नीट चालव ना. त्या मुलीला वाचवण्याच्या नादात ब्रेक मारला मी. असं म्हणून समीरने समोरच्या बाजूला बोट दाखवलं. पण त्यावेळी तिथे कुणीही नव्हतं. तिथे कुणी नाहीये. उगाच मस्करी करू नको आणि नीट गाडी चालव, समजलं? समीर मनातून घाबरला होता, पण तो कुणालाही काहीच सांगत नाही. त्याचा त्याच्या डोळ्यांवर पूर्ण विश्वास होता. त्याने त्या मुलीला नक्की पाहिलं होतं, पण ती अचानक कुठे गायब झाली हेच त्याला समजत नव्हतं. तो पुन्हा गाडी चालवू लागला. 4 वाजता ते सगळे संजय फॉरेस्टला पोहोचतात.
अंधार पडायच्या आत त्यांनी तिथे 2 तंबू ठोकले आणि आपलं सामान त्या तंबूमध्ये ठेवून दिलं. जेव्हा रात्र झाली तेव्हा त्यांनी तंबू समोरच शेकोटी पेटवली आणि शेकोटीजवळ बसून गप्पा गोष्टी करू लागले. सगळे मित्र हास्य विनोदात रंगले होते. गप्पा मारता मारता सोबत आणलेले खाद्यपदार्थ खात होते. तू काही म्हण शिवांगी, आज इथे जितकी मजा येत आहे तितकी आधी कधीच आली नव्हती. फक्त शिवांगीला श्रेय देऊ नको, समजलं? प्रत्येक विकेंडला तुमच्या सगळ्यांचा खर्च मी एकटाच करत असतो आणि बघायला गेलं तर आज सुद्धा सगळ्यात जास्त खर्च मीच केलाय. खर्च केलास तर त्यात काय एवढं? आपण सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त पैसेवाला तर तुझा आहेस. जिंगल बेल्स, जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे. तेवढ्यात शिवांगीला कुणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज ऐकू येतो आणि हसता हसता शिवांगी एकदम दचकते. तिला बघून बाकीचे सुद्धा गप्प बसतात. काय झालं? तुम्हाला आता एक आवाज ऐकू आला का? नाही, आम्हाला तर काहीच ऐकून नाही आलं. सगळीकडे शांतता पसरते. त्याच वेळी तिचा मोबाईल वाजतो. ती पुन्हा दचकते. अगं काय झालं? तू तर आता मोबाईलच्या रिंगच्या आवाजाने सुद्धा दचकलीस. कोणाचा फोन आहे? आईचा आहे. आलेच आम्ही, असं म्हणत ती उभी राहिली. तिने कॉल रिसीव्ह केला आणि ती बोलू लागली, पण तिथे नेटवर्क व्यवस्थित मिळत नव्हतं. ती बराच वेळ हॅलो हॅलो असं म्हणत राहिली आणि नेटवर्क मिळण्यासाठी एक एक पाऊल पुढे जात राहिली. अगं इकडे सगळीकडे जंगल आहे, कुठे हरवू नकोस का शिवांगी? समीरने मोठ्या आवाजात सांगितलं, पण शिवांगीने लक्ष दिलं नाही. ती तशीच चालत पुढे पुढे जात राहिली. जेव्हा तिच्या लक्षात आलं की व्यवस्थित नेटवर्क मिळत नाहीये तेव्हा ती आईला मेसेज पाठवते. जिंगल बेल्स, जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे. रात्रीच्या अंधाराला चिरत गेलेला एक आवाज शिवांगीला ऐकू येतो आणि शिवांगी दचकते. कोण आहे? शिवांगी मोठ्या आवाजात म्हणाली आणि इकडे तिकडे पाहू लागली. चारही बाजूला फक्त घनदाट जंगल होतं आणि सर्वत्र अंधार पसरलेला होता. चंद्राच्या प्रकाशामुळे थोडं तरी दिसत होतं. जिंगल बेल्स, जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे. यावेळी आवाज अगदी जवळून येत होता. शिवांगीची भीतीने गाळण उडाली होती. तू 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 कोण आहेस? दिसत का नाहीयेस तू मला? शिवांगीला दिसतं की तिच्यापासून थोड्याच अंतरावर एक मुलगी उभी आहे. तिने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. एखादी ख्रिश्चन मुलगी तिच्या लग्नात घालते तसे. ती हळूहळू पुढे पुढे जात होती. शिवांगीकडे तिची पाठ होती. ती कोण आहे हे पाहण्याकरता शिवांगी सुद्धा तिच्या मागून जाऊ लागली. कोण आहेस तू? ती मुलगी थांबते. शिवांगी सुद्धा थांबते. ज्या क्षणी तिने मागे वळून शिवांगीकडे पाहिलं, शिवांगीच्या तोंडून घाबरून एक किंकाळी बाहेर पडली. त्या मुलीचा चेहरा सावळा होता. मोकळे सोडलेले केस वाऱ्यामुळे उडत होते आणि तिच्या डोळ्यातली बुबुळं गायब होती. तिचे पांढरे फटफटीत डोळे रात्रीच्या अंधारात उठून दिसत होते आणि तिच्या चेहऱ्यावरच्या भेसूर हास्यामुळे ती अतिशय भयानक दिसत होती. मेरी क्रिसमस शिवांगी. रोजी, तू 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 तर मेली होतीस ना? माझ्या जवळ ये, असं म्हणून तिने शिवांगीच्या दिशेने हात पसरले, पण शिवांगी खूपच घाबरलेली होती. शिवांगीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. फार फार तर 2च पावलं ती चालली असेल. ती तितक्यातच विजेच्या चपळाईने ते भूत पुन्हा तिच्या समोर येऊन उभं राहिलं आणि शिवांगीचा गळा आवळू लागलं. शिवांगी खूप जोरात किंचाळली आणि बेशुद्ध पडली. रोजी शिवांगीच्या शरीरात प्रवेश करते.
जिंगल बेल्स जिंगल ऑल द वे.